राम राम मंडळी. या महिन्यात कर्नाटकात महाराष्ट्र विरुद्ध महाराष्ट्र अशा काही खूपच तगड्या आणि काटाजोड कुस्त्या पाहायला मिळाल्या. या कुस्त्यांमुळे कुस्तीप्रेमींच्या मनात पुन्हा एकदा उत्साह निर्माण झाला आहे. महिन्याच्या सुरुवातीलाच महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख विरुद्ध महाराष्ट्र केसरी दादा शेळके ही कुस्ती झाली. ही लढत शेवटपर्यंत रंगली आणि डोळे खिळून राहिले. त्यानंतर काल हल्याळ कर्नाटक येथे महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख विरुद्ध महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यांच्यात ही जोरदार कुस्ती झाली. दोघांनीही पूर्ण ताकद लावली. कुठेही कुस्ती वन साइड वाटली नाही. अशा लढती पाहिल्या की कुस्ती अजूनही लोकांच्या मनात जिवंत आहे हे स्पष्ट दिसून येतं. या कुस्त्या खरोखरच डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या ठरल्या. अशा कुस्त्यांमुळे पुन्हा एकदा कुस्ती मैदानाकडे प्रेक्षक येतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण कुस्तीप्रेमींना हेच पाहायचं असतं, तगडी जोड, खरी टक्कर आणि शेवटपर्यंत रंगलेली लढत. पण याच वेळी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. ज्यावेळी या सगळ्या मोठ्या आणि अपेक्षित कुस्त्या महाराष्ट्राबाहेर होत आहेत, त्यावेळी महाराष्ट्रात मात्र अनेकदा आपल्या पैलवानांसमोर बाहेरच्या राज्यातील पैलवान खेळवले जातात. बाहेरच्या राज्यातील काही पैलवान खूप चांगले आहेत आणि त्यांचा आदरही आहे. पण तरीही कुस्ती शौकीन ज्या मोठ्या आणि दर्जेदार कुस्त्यांची अपेक्षा व्यक्त करत असतात, तशा कुस्त्या महाराष्ट्रात फारशा होताना दिसत नाहीत. खरं पाहायला गेलं तर आपल्या राज्यातील टॉपच्या मल्लांच्या कुस्त्या या आपल्यातीलच टॉपच्या मल्लांसोबत व्हायला हव्यात. कारण अशा कुस्त्यांमधूनच कुस्तीचा खरा दर्जा समजतो. मोठा मल्ल मोठ्या मल्लासमोर उभा राहिला की कुस्तीला वेगळीच रंगत येते आणि प्रेक्षकही समाधानी होतात. आज कुस्तीमध्ये पैसा आहे, कुस्तीचे मोठे कार्यक्रम आहेत, मैदान सजलेले असतात. पण फक्त एवढ्यावर कुस्ती चालत नाही. अपेक्षित लढत नसेल तर प्रेक्षकांच्या मनात कुस्तीबद्दल ओढ राहत नाही. त्यामुळेच आज अनेक जुने कुस्तीप्रेमी म्हणतात, आता कुस्ती बघायचं मनच होत नाही. खर तर कुस्तीला आजही सोन्याचे दिवस आले आहेत. हे दिवस खरे आहेत, पण थोडेसे अपुरे वाटतात. कारण कुस्तीचा आत्मा जपायचा असेल तर योग्य जोड, योग्य निर्णय आणि प्रेक्षकांचा विचार करणं खूप गरजेचं आहे. जर आपल्या कुस्ती विश्वाने हा विचार गांभीर्याने केला तर कुस्तीला पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं चांगले दिवस येतील. प्रेक्षक मैदानात परत येतील, कुस्तीबद्दल चर्चा वाढेल आणि कुस्ती पुन्हा एकदा लोकांच्या मनात आपली पूर्वीची जागा निर्माण करेल. धन्यवाद.